नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कबूतर आणि मुंगी यांची गोष्ट, जिचं नाव आहे कबूतर आणि मुंगीची मैत्री। एका मोठ्या झाडावर कबूतर राहत होते। त्याचे नाव होते गुटरू। झाडाच्या बुंध्याशी जमिनीवर एक छोटी मुंगी राहत होती। तिचे नाव होते चिमणी। एकदा चिमणी मुंगी पाणी पिण्यासाठी नदीवर गेली। पाणी पिताना तिचा पाय घसरला आणि ती नदीच्या प्रवाहात पडली। वाचवा वाचवा असे ती ओरडू लागली, पण तिचा आवाज इतका लहान होता की कोणाला ऐकू येत नव्हता। गुटरू कबुतराने तिला पाण्यात तडफड करताना पाहिले। त्याला दया आली। त्याने पटकन झाडाचे एक पान तोडले आणि मुंगीजवळ पाण्यात टाकले। चिमणी मुंगी त्या पानावर चढली आणि पाण्याबाहेर आली। तिने गुटरूचे खूप आभार मानले। काही दिवसांनी एक शिकारी जंगलात आला। त्याने गुटरूला पाहिले आणि त्याला पकडण्यासाठी जाळे टाकणार होता। गुटरूला याची कल्पना नव्हती। तेवढ्यात चिमणी मुंगीने शिकाऱ्याला पाहिले। आपल्या मित्रावर संकट आलेले पाहून तिला खूप वाईट वाटले। तिने लगेच जाऊन शिकाऱ्याच्या पायाला चावा घेतला। शिकारी ओरडला आणि त्याचे लक्ष चुकले। गुटरूने आवाज ऐकून पाहिले आणि तो उडून गेला। गुटरूने चिमणी मुंगीचे आभार मानले। त्या दिवसापासून कबूतर आणि मुंगी दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले। त्यांनी एकमेकांना मदत करण्याचे वचन दिले। शिकवण: छोटे मित्रही मोठे काम करू शकतात। नेहमी एकमेकांना मदत करावी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।